तर केंद्रीय अर्थसंकल्पात सादर झाला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलं त्या ट्विटला रिपीट करून तुम्ही उत्तर दिलेलं आहे. काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी प्राथमिक माहिती दिली. मी प्राथमिक स्वरूपात त्याला उत्तर दिलेलं आहे. खरं तर मुंबई, पुणे आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे का, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यात प्रत्येक मुद्दावाईज मी त्यांना सवाल केले. जो MUTP म्हणजे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, याची मूळ किंमत किती आहे ती त्यांनी सांगितलं पाहिजे. आता समजा मोठी किंमत आहे असं असताना याला दरवर्षी तरतुदी होत असते. आता पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक होणार, त्याच्यात काय जर पूर्ण झाला. त्याच्यानंतर जो त्यांनी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प, याच्यात मला महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीनं या कामाला मोठा निधी द्यावा असं मागणी केलेला एखादा व्यक्ती दाखवा. गुजरातसाठीचा प्रकल्प तो महाराष्ट्राच्या नावावर का खपवता, हा माझा माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. जो क्लस्टरचा मुद्दा, इकॉनॉमिक क्लस्टरचा आहे, याचा फायदा कसा होणार त्याची स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. दुसरं, त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळे मार्ग, ग्रामीण जोड सुधार प्रकल्पाला 683 कोटी दिलं म्हटलेलं आहे. आता या महाराष्ट्रामध्ये महामार्गाची लांबी 33,000 आहे. समजा ठीक आहे, महामार्गासाठी नाही, याच्यात ग्राम सुधारसाठी त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रामपंचायती 27,000च्या वर या महाराष्ट्रात आहे. मग ह्या 683 कोटीचा निधी या महाराष्ट्राला ग्राम सुधार, जोड सुधार रस्त्यासाठी कशा पद्धतीनं आहे. म्हणजे मी त्याला उत्तर दिलं की एखाद्या मुलाने कॅडबरी मागावी आणि त्याच्या हातात एखादी लिमलेटची गोळी द्यावी, अशा प्रकारे हा प्रकार आहे. दुसरा, ॲग्री बिझनेस नेटवर्कसाठी पैसे दिले, पण यापूर्वीसुद्धा जे घोषित वेगवेगळे झालेले आहे. सप्तर्षीचं त्यांनी 2 वर्षापूर्वीचं बजेट होतं, त्याच्यात महाराष्ट्रासाठी घोषणा केली होती, त्याचं काय झालेलं आहे. महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना सांगितल्या होत्या, याचा शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे, आणि म्हणून हा प्रश्न मी केला आहे. नदी, मग वेगवेगळे प्रकल्प त्यांनी सांगितले. नाग नदी सुधार प्रकल्प, मुळा मुठा नदी संवर्धन. भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा मोठा आव्हान ते. निवडणुका आल्या की देहूला जातात, आळंदीला जातात, पंढरपूरला जातात. वेगवेगळी नाटकबाजी भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी करते. आणि मग आत्ताच्या घडीला जी इंद्रायणी रसायनानं फेसाळते, याचं पाणी यांना दिसत नाही का? याच्याविषयी काय यांनी सुधार प्रकल्प राबवलेला आहे. आणि म्हणून वारकऱ्यांच्या भावना जपण्याची आवश्यकता आहे. पण यांना मला असं वाटतं, वारकऱ्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला वारकऱ्याच्या भावना आणि इंद्रायणीचं महत्त्व काय कळणार, हा माझा सरकारला माझं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सगळ्यात जास्त GST भरणारं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि हा सगळा पैसा महाराष्ट्र तो गोळा केला जात असताना यातला महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळतो, हा एक प्रश्न आहे. केंद्राने जे बजेट जाहीर केलं, निवडणूक आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर बिहारला, म्हणजे बिहारच्या पदरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी सरकारने टाकलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राने GST भरत जावा, महाराष्ट्राने कोणती अपेक्षा ठेवू नये, आणि हा सगळा पैसा बिहारकडे निवडणुकीच्या गरजेपुरता जावा, अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर सगळं बोलायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थानं सांगायचं तर या महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या पदरात काहीही पडले नाही, अशा प्रकारची आताच्या या बजेटची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या जास्त अपेक्षा होत्या की केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीतरी हे मिळेल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. वारंवार आवाज उठवला जातो, भाजप देखील आवाज उठवतं, परंतु केंद्रीय अर्थसंकल्पातून जास्त तरतुदी नाहीये. आवाज उठवला शेतकरी तर पूर्ण देशातले टाहो फोडतात, नुसते महाराष्ट्रातले नाही तर प्रत्येक प्रांतातले, प्रत्येक राज्यातले शेतकरी टाहो फोडत असताना दिल्लीच्या सीमेवर जाऊन पोहोचलेले शेतकरी. पण या शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? निर्यात धोरणविषयी सरकार बोललेलं आहे
शेतकऱ्यांचं कोणता माल निर्यात केला जातो? कापूस केला जातो, सोयाबीन केलं जातं. आज सगळ्या पद्धतीनं आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि शेतकऱ्यांचा माल मग कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, बिलकुल निर्यात धोरण सरकार म्हटलं त्यांनी 4 इंचीन काय सांगितलेलं आहे, त्यातलं निर्यात धोरण एक आहे. निर्यात धोरणामध्ये सरकार तर आयातीवरच भर देतं, निर्यातीवर कुठे भर देत आहे? त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी पूर्णपणे काहीच पडणार नाही अशा पद्धतीनं सरकारनेच खबरदारी घेतलेली दिसते. या शेतकऱ्यांशी सरकारला कोणतंही घेणं देणं नाही. हे आताच्या स्थितीला दिसतं. महागाई, ही महागाई कमी करण्यासाठी सरकारने काय पावलं उचलले? तर मला असं वाटतं कोणते पावलं सरकारने उचललेली नाही. बजेट सादर करण्यात आला, यामध्ये महाराष्ट्राला नक्की काय मिळालं? यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ट्विट केल्या, तर अजित पवार आणि फडणवीस यांच्या ट्विटमध्ये बरीच तफावत दिसते, हजारो कोटींची तफावत दिसते. कसं पाहता तुम्ही? पुढे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय की काय? दिशाभूलच आहे. तुम्ही कोणत्या आकडे कोणाशी जोडताय? मी सांगितलं मुंबई अहमदाबाद रेल्वेचं बुलेट ट्रेनचं काय कोणी मागणी महाराष्ट्रातल्या कोणत्या नागरिकासाठी आहे? कोणत्या नागरिकांना अहमदाबादला जायचंय महाराष्ट्रातल्या? सांगावं. गुजरातसाठी रेल्वे जर सुरू होत असेल तर त्याचं महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी मिळाल्याचं का म्हणावं? हा एक प्रश्न आहे. दानवे साहेब, एक असा प्रश्न उपस्थित होतो, शेतीविषयी अनेक गोष्टी या बजेटमध्ये सांगण्यात आल्या, पण शेतीचं MSP आपण जे म्हणतो त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. त्याचबरोबर शेतीमालाचा भाव कसा वाढेल आणि शेतीचं उत्पन्न कसं वाढेल याबद्दल चकार शब्द काढला नाही. हे पण सरकारला शेतकऱ्याशी घेणं देणंच राहिलेलं नाही. MSPच्या साठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन केलेलं आहे. शेतीचं उत्पादन वाढावं याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं शेती, याच्यासाठी कोणतंही अनुदान नाही, कोणत्याही सवलती शेतकऱ्याला मिळत नाही. कारण आज शेतकरी हा वातावरणीय बदल या विषयामुळे शेती हा व्यवसाय बेभरवशाचा झालेला आहे. आणि या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने मागच्या काळात स्वामीनाथन आयोगाचा दाखला दिला होता. उत्पादन खर्चावर आधारित भाव म्हणजे जवळपास 1.5 पट भाव दिला जावा. कुठे लागू? कुठे? विम्याची स्थिती काय? पीक विम्याची स्थिती काय? किती लोकांनी विमा काढला, किती लोकांना मिळाला? विमा कंपन्यांचे नुसते खळगे भरण्याचं काम या योजनेमार्फत होतंय. आज शेतकऱ्यांची लुटमार होते, व्यापारी शेतकऱ्यांची लुटमार करतो. मी व्यापाऱ्यांना दोष देत नाही, सरकारला दोष देतो याच्यामध्ये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचा तर कोणत्याच प्रकारे लवलेश सुद्धा या बजेटमध्ये नाहीये. दानवे साहेब, आपले जुने सहकारी संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं, त्यात ते म्हणले की मी प्रयत्न करणार आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी. शिवसेना फुटल्याचं दुःख आहे असं व्हायला नको होतं आणि प्रयत्न भविष्यात ते एकत्र येतील का ते प्रयत्न करणार आहे. मगरीचे अश्रू माहिती आहे तुम्हाला? हे मगरीचे अश्रू आहे. फोडताना, गद्दारी करताना, खोक्याचं राजकारण करताना काही वाटलं नाही आणि आता शिवसेना फुटल्याचं दुःख व्यक्त करताय. फोडायचं तुम्हीच आणि दुःख तुम्हीच व्यक्त करायचं. आता मगरीचे अश्रू येते. सर, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला, मंत्रिमंडळ स्थापन झालं, सर्व गोष्टी आल्या, पण अजूनही पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही. अजूनही कुठूनही काही सुट्टा दिसत नाही. नाशिक किंवा रायगड असेल. 3 चाकाचं सरकार आम्हाला नाव ठेवत होते. बजेटमध्येच आकडे अजितदादा वेगळे देतात, मुख्यमंत्री वेगळे देतात. डबल इंजिन, ट्रिबल इंजिनचं सरकार म्हणतात. पालकमंत्र्यासाठी महाडमध्ये राष्ट्रवादी विरोधात शिंदे गटाचे लोक आंदोलन करतात. शिंदे गटाने आरोप केला आहे की तटकरेंनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. आणि इकडे अशा पद्धतीनं सगळं राजकारण होत असताना अजूनही सरकार पालकमंत्र्याचा तिढा सोडवू शकलं नाही. आणि मला असं वाटतं या भांडणातून भारतीय जनता पार्टीच लाभ उठवेल अशा प्रकारची स्थिती आहे. अर्थसंकल्प जो आहे तो सर्वसामान्यांच्या घरी लक्ष्मीची पावले घेऊन येणारा अर्थसंकल्प असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. कसं पाहताय? मला असं वाटतं एकनाथ शिंदेनं लक्ष्मीशिवाय कोणत्याच गोष्टीचं लक्ष राहत नाही. त्यामुळे त्यांना सतत सगळीकडे झोपेत उठल्यावर झोपताना लक्ष्मीच दिसते, लक्ष्मीचीच पावलं दिसतात. वाटतं ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली, ती महाराष्ट्रातल्या सगळ्या घराभरापर्यंत पोहोचली असते तर बरं झालं असतं. परंतु या बजेटमधून असं कोणतंही चित्र नाही.
तुम्ही असं देखील म्हटलेलं आहे ट्विटमध्ये की जीएसटी सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्रानं द्यायचा आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा बिहार आणि इतर राज्यांना मिळतोय. काय चूक आहे? जीएसटी जो जमा होतो तो सगळ्यात जास्त कुठला जमा होतो? महाराष्ट्रातून होतो. या महाराष्ट्रातून होतो, मुंबईतून होतो सगळ्यात जास्त. काय झालं मग? मुंबईसाठी काय दिलं? मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी काय दिली सुधारणा सांगा? काय दिलं? मुंबईतले लोक गर्दीमध्ये दररोज मेट्रोमध्ये काय स्थिती आहे त्यासाठी काही दिलं? मुंबईच्या विकासासाठी काही वेगळं दिलं? या महाराष्ट्राच्या विकासासाठी काही दिलं? मग जीएसटी आम्ही भरायचा, या महाराष्ट्राने भरायचा, मेहनत महाराष्ट्राने करायचं आणि याचे फळं चाखायला बिहारला मिळणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.